माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवरती दगडफेक झाल्याचा दावा। घटनेमध्ये अनिल देशमुख जखमी। नरखेड इथली सांगता सभा आटोपून येत असताना घडली घटना। भाजपने हल्ला केल्याचा अनिल देशमुखांना संशय। अनिल देशमुख हल्ला प्रकरणामध्ये 4 अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल। नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची माहिती। अनिल देशमुखांनी स्वतःवरती हल्ला करून घेतला। परिणय फुके यांचे देशमुखांवरती गंभीर आरोप। देशमुखांवरील हल्ल्याची एसआयटी चौकशी करावी, फुकेंची मागणी। नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी देखील असंच कृत्य केलं होतं, भाजपचे आमदार परिणय फुके यांचा आरोप। बंटी शेळके यांनी हा हल्ला घडवून आणला असावा, निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हे सगळं कुभांड रचलं, परिणय फुके यांचा आरोप। अनिल देशमुखांवरील हल्ला फडणवीस स्वतः करत आहेत, देशमुखांचा मुलगा सलील देशमुख यांचा आरोप। फडणवीसांच्या जिल्ह्यामध्ये असे हल्ले का होतात हे फडणवीसांना विचारा, सलील देशमुखांची प्रतिक्रिया। तर देशमुखांवरील हल्ल्याचा सुप्रिया सुळेंकडून निषेध। हल्लेखोरांना अटक न केल्यास आंदोलन करणार, सुप्रिया सुळेंचा इशारा। अनिल देशमुखांवरील हल्ला हा निषेधार्ह। दगडफेकीनंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होणं अटळ असल्यानं हादरलेल्या महाराष्ट्रद्रोही समाजकंटकांकडून असे भ्याड हल्ले सुरू। अनिल देशमुखांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरे यांची एक्सपोस्ट। गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये माजी गृहमंत्र्यांवर भ्याड हल्ला, हा राजकीय हल्ला। अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्यावरून संजय राऊतांचा फडणवीसांवरती हल्लाबोल। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून निषेध। गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये प्राणघातक हल्ला होतो, राज्यात कायद्याचं राज्य की गुंडांचं, थोरातांचा एक्सपोस्टवरून सवाल। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्याकडून जाहीर निषेध। धामणगाव विधानसभेचे भाजपचे उमेदवार प्रताप अडसळ यांच्या बहिणीवरती चाकूने जीवघेणा हल्ला। अमरावतीच्या सातेफळ जवळची घटना। भाजप नेत्या चित्रा वाघ घेणार अडसळ कुटुंबाची भेट। धामणगाव विधानसभेचे भाजपचे उमेदवार प्रताप अडसळ यांच्या बहिणीवरती झालाय चाकूने हल्ला। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर मतदारसंघातील उमेदवाराच्या गाडीवर हल्ला। अपक्ष उमेदवार सुरेश सुनावणे यांची गाडी अडवून जमावाकडून दगडफेक। सुनावणेंसह जखमी झालेले लोक रुग्णालयात दाखल। हिंगोलीच्या कळमनुरीमधील वंचितचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के यांच्यावरती प्राणघातक हल्ला। 4 चाकी वाहनाच्या काचा फोडल्यानं मस्के यांना गंभीर दुखापत। नांदेडच्या रुग्णालयात उपचार, तर पोलिसांकडून तपास सुरू। राजापूर मतदारसंघामध्ये लांजामधील शिंदे गटाचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा राजन साळवी यांचा आरोप। मध्यरात्री राजन साळवींनी दाखल केली तक्रार। गणेश लाखन, बाबू खामकर, ओंकार मोरे या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल। पालघरमध्ये पैसे वाटपावरून शिंदे आणि ठाकरे गटात राडा। शिंदे गटाचे नगरसेवक पैसे वाटप करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। पालघरच्या विष्णुनगर भागातली घटना। संभाजीनगरमध्ये पैसे वाटणारा व्यक्ती संजय शिरसाट यांचाच, अंबादास दानवे यांचा दावा। तर पकडलेले पैसे पोलिसांनी शिरसाट यांना परत केले, दानवेंचा एक्सपोस्ट करत आरोप। संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांच्या विरोधात अंबादास दानवे यांची तक्रार। पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची पोलीस महासंचालकांकडे तक्रार। सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष मदत करत असल्याचा दानवेंनी केला आरोप। पराभव दिसू लागल्यामुळेच पायाखालची वाळू सरकली, त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप विरोधक करतायत। संभाजीनगरमध्ये मतदान कार्ड जमा केल्याचे आरोप संजय शिरसाट यांनी फेटाळले। चंद्रपूरमधल्या कोसंबीमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा मूलचे माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार यांचा आरोप। गुन्हा दाखल करण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी। शिंदे सरकारने दिलेल्या 10% मराठा आरक्षणाच्या वैधतेवरती मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठासमोर सुनावणी। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप। स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्या प्रकरणामध्ये राहुल गांधींना 2 डिसेंबरला न्यायालयात हजर राहावं लागणार। पुणे प्रथम वर्ग न्यायालयाचे आदेश। लंडनमध्ये सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।